तद्वत सत्संगजी सर्वांनी आतापर्यंत सुंदर सुंदर अशा विचारामधून सत्संगजी या निर्गुण निराकार प्रभू परमात्म्याचे आज गुणगान गात होतो. भक्ती सुरू होती. गीतातून सुद्धा सत्संगजी रममान शरीर होत होता फक्त या आत्म्याच्या कल्याणासाठी. बाकी तर सत्संगजी या शरीराला करत काहीच लागू नाही त्याचं. फक्त हा आत्म्यासाठी एवढी प्राप्ती करणे आहे सत्संगत. अवतारसिंग महाराजांनी अवतारवाणीमध्ये म्हटलेलं आहे, संत जनाची संगत करुणी हरीचा मनी विचार करा, मनाट ठेवा शब्द गुरुचा एकाचा आधार धरा. फक्त का सांगितलं? संताची संगत करा आणि एकाच प्रभूला भजा, एकाच्याच नामामध्ये रंगून राहा. परंतु तसं होतो का? नाही सत्संगत, तसं होतं नाही. कारण सत्संग जी आता संसारापर्यंत आपण पोचलो. आधी संसारामध्ये पोचलो, नंतर परमात्म्याकडे गेलो आणि भक्तीला सुरुवात झाली. आता भक्तीला सुरुवात झाली तर अगोदरही आम्ही भक्ती करतच होतो. आईवडिलांनी जे भक्ती करत होते तेच भक्ती आम्ही करत होतो. पण आता त्या भक्तीमध्ये फरक का पडला? संतांनी म्हटलेलं आहे, पाहिल्या विना मनना मानी, मानल्या विना प्रेम नसे, प्रेमा विन भक्ती ना होई, भक्ती विना नाव तरत नसे. पहा, आता या संसार रूपी नाव आहे ते कशी तरेल? पहिले या परमेश्वराला पाहावं लागेल, ओळखावं लागेल, मानावं लागेल, त्याच्यावर आमचा ठाई ठाई विश्वास ठेवावा लागेल, तरच आमची भक्ती सुरुवात होईल. मग तेव्हा का होईल? कृपा दृष्टी अवतार गुरुची, कृपा दृष्टी अवतार गुरुची जीवनाचे कल्याण होईल. जीवनाचे कल्याण होईल म्हटलं, संसाराचे कल्याण नाही. आता महात्म्यांनी म्हटलं संसाराचे कल्याण होणार नाही. आमच्या या आत्मरूपी जीवन, या शरीरामध्ये जो आत्मा आहे ना, त्याचं कल्याण होईल. म्हणजे तो जीवाला लागून आहे आत्मा, म्हणजे आत्माच म्हणजे जीव, त्याचे कल्याण होईल. पण या शरीराचं कल्याण होणार नाही. कारण का हा नाशिवंत आहे, हा जागच्या जागी राहणार आहे. आणि जो हा दिव्य रूप या बिंदू आहे तो आत्मा सहजतेने निघून जाणार, कोणालाही कळणार नाही. आताही कळत नाही आहे, आत्ताही कळत नाही. आपण बोलत आहो ना, फक्त त्याच्या एका इशाराने. तो इशारा थोडा बाजूला झाला ना, मग खाली ठेवून द्या माईक, कधीच बोलणार नाही. असा हा निर्गुण निराकार परमात्मा आमच्या जीवनामध्ये आला, तुमच्या आमच्या जीवनामध्ये आला. कशामुळे आला? कोणामुळे आला? त्याच्याकडे आम्हाला जावं लागलं. आजही तो आहे. प्रत्येकाला पाहिजे आहे वस्तू तर दुसऱ्याला विचारावं लागते. आम्हाला स्वतःला शोध लागतच नाही. विचार करा तुम्ही, आपली तब्येत भिटकली, सारासार विचार करू, आपली तब्येत भटकली तर आपल्याला डॉक्टर शोधावं लागेल. मग एक अनुभवी महात्मा असेल त्याच्याकडे जावं लागेल. तुमची बिमारी गेली कुठून? तुमच्या घरामध्ये सुख समाधान आनंद आला कुठून? तेव्हा त्या महात्म्यांनी खात्रीपूर्वक आम्हाला सांगतोय, तेव्हा त्याच्यावर आमचा विश्वास बसतो, तेव्हा आम्ही ढोंडाला जातो. मग तेव्हा तो आम्हाला डॉक्टर मिळतो, तेव्हा आमच्या जीवनाचं कल्याण होईल. तशाच प्रमाणे सत्संगजी हा सद्गुरू आम्हाला सहजता मिळू शकला नाही. आम्हाला शोधावं लागलं, जन माणसापर्यंत आम्हाला जावं लागलं. आणि त्याचा एक खात्रीपूर्वक महात्मा मिळाला, अमुक ठिकाणी त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी तुम्ही जा, तुम्हाला सुद्धा तो प्राप्त होईल. मग सत्संगजी या सद्गुरूनं आम्हाला या ईश्वराची प्राप्ती करून दिली. त्याच्यावर आम्ही सत्संगजी साधूची संगत सुरू आहे. आमच्यामुळे नाही, सद्गुरूमुळे आहे. मग सत्संगत, मग सद्गुरूमुळे आहे. मग सत्संगजी हा सत्याला आम्हाला जाणायचं आहे. सत्याला आतापर्यंत तन मन धन हे सुद्धा टिकणारी वस्तू नाही आहे. महात्म्यांनी बोललेलं आहे,
हे सुद्धा टिकणारी वस्तू नाही, त्याच्यावर आम्हाला चालायचं आहे. हे धरून फिरायचं नाही आहे, त्याला मानायचं आहे, त्याच्यावर आणखी पुन्हा बोला, त्याचा अभिमानही करायचा नाही आहे. आणि ही वस्तू पर्याय आहे, ही वस्तू पर्याय आहे. तनमन धन हे पर्याय आहे. एक दिवस आम्हाला हे घर सोडावं लागेल, हे तनही सोडावं लागेल, हे धनही सोडावं लागेल, हे मनही सोडावं लागेल. कारण तो जसा आवाज देतो तसा आम्हाला सोडून द्यावं लागेल. कारण का जेथपर्यंत आम्ही त्याला पकडून आहे तेथपर्यंत आमची भक्ती होणार नाही. सद्गुरूनं आम्हाला पहिलेच मागून टाकलेलं आहे. सद्गुरू चरणावर आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस तन्मन धन आम्हाला मागितलं, खाली करून टाकलं आम्हाला. परंतु आहे कुठलं भरून हे वजनदार वस्तू माहीत नाही. तन्मन धन हे धरून फिरायचं नाही आहे, हे सोडून द्यायचं हलकं आहे. परंतु आम्ही जे पकडून ठेवलेलं आहे ते खूप वजनदार आहे. आम्हाला त्याचा वापरच करता येत नाही, इतकं वजनदार आहे. लोह्यापेक्षाही आता काका वजन आहे त्याचं माहीत नाही. इतकं तन्मन धन हे आमच्याकडे जे आलेलं आहे खूप वजनदार आहे. ते याचा वापर करायचा आहे. तर सत्संगजी सद्गुरू तेच सांगितलं. तर मग याच्यावर तुकाराम महाराजांनी या तन्मन धनावर एक विषय ठेवला होता. रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी त्यास जगी गुण वाया गेला. आता कोण्या गुणानं वाया गेला असेल? 3 गुण सांगितलेले आहे, रज तम आणि सत्व. आता हा तीनहीचा वापर केला तर खरोखरच आम्ही जाऊ शकू का समोर? नाही सत्संगत. आता रजा पैसा, पैशामध्येच आम्ही आनंद घेत आहोत. आता तम म्हणजे अहंकार. अहंकार ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे निरंकारच नाही आहे. निरंकार मुळीच नाही म्हणते सद्गुरू. ज्याच्याकडे रज म्हणजे पैसा भरपूर आहे त्याच्याकडे नाही. पहा, पैशानं मिळत असेल तर, अहंकारानं मिळत असेल तर बिलकुल नाही. लालच लबाडीनं मिळत असेल तर नाही. ज्याच्याकडे सत्वगुण म्हणजे ज्ञान, ज्ञान कर्माच्या संगमाने या दोन्हीचा जाईन, ज्ञान आणि कर्म, आणि त्याला जोडून ज्ञान म्हणजे सत्वगुण. हा सत्वगुण ज्याच्याकडे असेल तो सामोर जाऊ शकेल. परंतु आपण या तन्मन धनाचा जर वापर करत बसलो तर आम्ही कधी सामोर जाणार नाही. सद्गुरू म्हणत आहे, मी म्हणणार नाही, आणि हे माझे बोलही नाही. तर मग सत्संगजी, मग या सत्वगुणाला पकडल्यानंतर आमच्या जीवनामध्ये बरेचसे दुःख सुख काही येतो. संसारामध्ये जीवनामध्ये बऱ्याचशा लाटा येतात. आता हा लाटा कशा बाजूला निघेल याच्यावर आम्हाला विचार करावा लागेल. सद्गुरूनं म्हटलेलं आहे, लाखो औषधी घेशील जेव्हा नाही मिटणे रोग तुझा म्हटला. आता सांगा, आता आतापर्यंत तासांच्या जीवनामध्ये तर लाखोच्याही वरून झाल्या का काही सांगता येत नाही आहे, पण घ्यावंच लागत आहे. कारण शरीरासाठी आहे, आत्म्याची खुराक नव्हे. हे शरीराची तणावर जोर देतो ना आपण, मग हे शरीराची खुराक हे दवाई आहे. लाखो औषधी घेशील जेव्हा नाही मिटणे रोग तुझा. आता पहा कोणता रोग का, आता समजून घ्या. नाम औषधी घेशील जेव्हा मिठेल सारा भोग तुझा. आता आम्ही जन्मल्यापासून 84 कोटी योनीमधून भोग भोगून या मानव जन्मामध्ये आलो तेव्हा हा शब्द सापडला. ते या 2 ओळीच्या शब्दामध्ये विचार करूया. लाखो करोडो औषधी मिटणे नाही तुझा रोग तुझा, आणि नाम औषधी घेशील जेव्हा मिटेल सारा भोग तुझा. आम्ही एवढ्या संसारामध्ये एवढा अंदर बाहेर फिरून आपण या भवसागरामध्ये भोगत आहोत, तर एका नामामुळे. एक नाम तारी सर्व ही दुकानदारी आहे. सगळ्या मायेचा बाजार आहे. या बाजाराला मायेचा बाजार म्हटलं. एक नाम आहे, फक्त एक नाम. तू ही नंकार मै तेरी शरणा मैनू बक्षलो. याच्या पलीकडचं काहीच नाही आहे. मग सांगा, मग आपण जे हे साध संगत, एका प्रभू परमात्म्याची संगत, एका गुरुचं 3रं रूप, या ठिकाणी साध संगत म्हणजे गुरुचं 3रं रूप.
तर याच्यामधून आम्हाला आपल्या जीवनाचा आधार म्हणून जगायचं आहे. या साऱ्या गोष्टी या सत्संगाच्या माध्यमातून बाजूला होऊ शकते. अन्यथा सत्संग न करता आपण चांगल्या चांगल्या प्रोग्रामामध्ये आपली व्याधी धरून जा. आपण अनुभव जर घ्यायचा असेल, चांगले चांगले श्रीमंत आमचे नातेवाईक असतात, चांगले चांगले प्रोग्राम लावतात, त्या ठिकाणी आपण एक व्याधी घरून जा. आपण या शब्दाचा उल्लेख आपल्यावर सद्गुरूंनी दिलेलं प्रेम, कर्म, ज्ञान हे दृष्टी आमच्यावर पडतो का? उलट आमच्यावर उलटा भर येतो. आजपर्यंत केलेलं कर्म निर्थक ठरून जाते त्यांच्यासमोर. आमच्या केलेल्या साधसंगतीचा फळ आम्हाला कधी आधार भेटत नाही, उलट त्याच्यावर दबाव मिळते. का करत आहात तुम्ही? अशा मायारूपी कार्यक्रमामध्ये जाऊन आम्ही स्वतःचं जीवन मातीमोल करत आहोत. मग संतांनी साधूची संगतच का धरावी? संतांच्या सान्निध्यातच का राहावं? वेळोवेळा देवालाच का आठवावं? देवाचीच भक्ती का करावं? आता देवाची भक्ती म्हटल्यानंतर आपण कुठं जातो? मग मनुष्याकडे जात नाही. मग आता देवा माहीत आहे आपल्याला भक्ती कोण शिकवलं, मग आपण जातो दगडोबाकडे, लाकडाकडे, सोन्याकडे, दगडाकडे, मातीकडे. या चारही गोष्टी तुम्हाला देवानं कळवून दिल्या, आपण त्याच्याकडेच वळतो पुन्हा. मग माणसामध्ये देव पाहायचा आहे आपल्याला. आता माणूस बोलत आहे आणि माणसाच्या समोर माणूस बसलेला आहे, मग मागायचं कोणाला वरदान? मग माणसालाच मागावं लागेल. खाणारा, पिणारा, बोलणारा, चालणारा, पाहणारा याच्याकडून आम्हाला मागावं लागेल. परंतु नाही, आपलं असं झालेलं आहे, न बोलणाऱ्याशी जाताना आपण भरपूर बोलायचं आणि मागाचं घेऊनच यायचं. हा भाव माणसाचा ठरलेला आहे. त्याच्यामुळे आमचा मात्र डगमग आहे. मग सत्संगजी गीतामधून समजावून दिलेलं आहे, देव कधी दिसणार तुला माणसा माणसातला. का म्हटला? माणसा माणसातला. तुझ्यासाठीच करतो ईश्वर बनून जनातला. तुम्ही आम्ही माणसात मध्येच माणुसकी आहे, माणसातच देव आहे. म्हणून या सगळ्या जनामध्ये आम्हाला शोधावं लागतो का माणसातला देव, तर त्याची प्राप्ती होतो. अन्यथा जर माणसावर जर विश्वास ठेवलो नाही आणि माणसातला देव जर शोधलो नाही, तर आम्हाला त्याची प्राप्ती होणार नाही, कधीच होणार नाही. परंतु सत्संगजी असंही दिसून येतो का जो माणसातला माणूस हरवला असतो तो माणूसच दिसत नाही. तुकडोजी महाराजांनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 500 वर्षापूर्वी सांगून गेला, माणसातला माणूस शोधता शोधता त्यांचा प्राण गेला, बलिदान झाले, ते ब्रह्मलीन झाले, जगाला उद्देश केले, परंतु माणूस भेटला नाही. आजही बाबा हरदेवशिव महाराजांनी माणूसच घडवण्याचं कार्य या ठिकाणी तुम्हा आम्हाला सांगत आहे का आम्हाला माणूस पाहिजे. भला जगामध्ये माणूस पुष्कळ आहेत, मनुष्याची आज संख्या बहुत आहे, परंतु माणूस दिसत नाही. देव ढूंढत आहे माणसाला, पण माणूस भेटत नाही आणि माणसाला देव भेटत नाही, अशी आज वाक्य झालेली आहे. याच्यासाठी हा सद्गुरूनं आम्हाला संगत लावून दिली का जे काही करायचं असेल तर या ठिकाणी आम्हाला सद्गुरूला शरण जावं लागेल. तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. आम्ही म्हटलो का हा गीत किती पुराण काळापासून, किती रात्र दिवस आयुष्य निघून गेले बोंबलू बोंबलू, तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. तुझी या श्वासे पान हलते हलते, तुझी या फूल फुलते, रविचंद्रा तू निर्मता, शरण तुला भगवंता. आज विचार करा, केस हालत नाही, पान हालत नाही, कोणामुळे असेल? आमच्या ताकद नसती का आता झाडाला असं खलखल हलवायची? कुणाला हवा तरी लागत आहे का? कोणाकडे आहे ही पावर? तुझी या श्वासे पान हलते, त्याच्या श्वासाशिवाय आम्हाला श्वासा घेता येणार नाही, त्याच्याशिवाय एक पत्ती हालत नाही. आणि आम्ही जोर लावतो इलेक्ट्रिकवर, कूलर थंडा, अशी एसी सुरू आहे
आणि या ठिकाणी कुणाला घाम फुटत नाही. सद्गुरू किती दयाळू असेल, कोणता पंखा लावला असेल इथं. आतापर्यंत चरचरा घाम फुटला न दासाच्या शरीरातला पाणी आटला म्हणून घाम झाला. आता पाणी प्या, आता घाम फुटतो. अशी शक्ती आहे तरी कुणामध्ये. असे पाहता निराकार हा सारी सृष्टी चालवितो, परी हा एका जागेवरती थीर शांत दिसून येतो. महात्माजी तुम्ही किती सुंदर थीर आहात. महात्म्याने थीरता बोलले. थीर म्हण सहज जीवन. जीवनामध्ये थीरता असेल तर जीवन सहज बनू शकते संतांचं, नाही तर बनू शकणार नाही. आमच्यामध्ये चंचलता आहे. दासांनी पतंगाची आपल्याला किती मोठी ठेच पोहोचवली. हट्टापायी, मुलांच्या हट्टापायी आजोबा पुरवले, परंतु पतंग कोसळला. पतंग थीर होता, पण आम्ही खालून जोर लावत होतो का सुटलाच पाहिजे, गेलाच. किती रील सोडायचे. असे आमचे रील सुटत आहेत. तुटलं तर गाठी टाकत आहो, पण एकदा पोटात गाठ पडली ना ते कधी सुटत नाही. आमच्या गाठी सद्गुरूच काढू शकतो. पहिले आमच्या गाठी सोडायच्या आहेत, अंदर पडलेल्या गाठी. त्या गाठी बाहेरून दिसणार नाही म्हणून आम्हाला एक्सरे सोनोग्राफी काढावं लागतो. आमच्या जन्मोजन्मींच्या गाठी आहेत, जन्मोजन्मींचे बंधन आहेत. ते तोडण्यासाठी सद्गुरू अवतार घेऊन आमच्या तुमच्यापर्यंत आले. आणि तेच गोष्ट या बंधनातून मुक्त करण्यासाठी वारंवार सत्संगाची गरज आहे. विचार करा सत्संगाची. आपल्याला कोणती व्याधी लागली. संसार रूपी, मायारूपी, धनरूपी. दास काल एक बोलला होता, धनद्रव्य प्राप्तीसाठी मानव नित्य धावत असे. सद्गुरू सेवा करण्याने ते स्वतःच घरी चालून येत असे. घरी येतात, काही कोणाकडे जायची गरज नाही आहे, स्वतः चालून येतो. कोणतं धन. नामधन. धनद्रव्य प्राप्तीसाठी मानव नित्य धावत आहे. सकाळी उठला का सायंकाळी घरी, सकाळ बाहेर. नामधनासाठी आहे का. नाही, सत्संगाची मायारूपी धन. आज जर सत्संगाचे दररोज जर मिळालं असतं, कोठारे झाले असते, कोठारे. परंतु आम्ही जैसे थे, जैसे थे. काहीच आमच्याकडे बाकी उरणार नाही, शिल्लक काही राहणार नाही. सत्संगाची शेवट नामधन. शेवट नामधन येणार आहे. नामा पटकन साधन नाही सत्संगाची. नामाचं साधन करण्यासाठी सत्संगाची गरज आहे. अशा प्रकारे सत्संगाची या ठिकाणी सद्गुरू माऊली तुम्हा आम्हाला खूप मोलाचा संदेश देत आहे. सत्संगत मोलाचा संवाद देत आहे. असा संवाद सत्संगाची जगामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही, कुठेही ऐकायला मिळत नाही, कुठेही प्राशन करण्याला मिळत नाही. सत्संगाची ही सद्गुरूची कृपा आहे. हे तुमची आमची कृपा आहे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. या विठ्ठलानं तुमच्या आमच्यावर बहुत भारी कृपा झाली. कुणाकडे आहे हो वेळ. आज 1 घंटा इथं बसण्यासाठी थीर सहज. आज केवढा मोठा प्रयास सुरू आहे सत्संगाची. सहज बोलणे हाच उपदेश करावी सहाय असं बोलविते. संतांनी तुम्हा आम्हाला सहजतेने हा मार्ग स्वीकारला. तुम्हा आम्हाला चालण्याचा बोलण्याचा अधिकार या ठिकाणी दिला. ही सद्गुरूची कृपा आहे. तर सत्संगाची 50,000चा व्यक्ता बोलवला तर त्याच्या पलीकडे कोणीही बोलू शकत नाही. हजारो लाखो करोडो रुपये खर्च करून आम्हाला मिट पाहावं लागतो. आणि तो 10 मिनटं बोलला का तो निघून जातो, वाऱ्यासारखा लुप्त होऊन जातो. परंतु आमच्या डोळा देखील दिसत नाही आणि तो 10-20 वर्षाशिवाय पुन्हा येत नाही. सद्गुरू माऊली तुम्हा आम्हाला रोज एक खाद्य आमच्या आत्म्याची खुराक म्हणून इथून लावलेली आहे सत्संगाची. तर असो सत्संगत, खरोखरच सत्संगाची तुम्ही महान भाग्य, दासांचे महान भाग्य, तुमचे आमचे महान भाग्य, साधू संतांचे महान भाग्य. म्हणून सत्संगाची आम्हाला सत्संग लाभत असतो. आणि असे विचार तुमचे आमचे या ठिकाणी आम्हाला सद्गुरूच्या माऊलीसमोर गाता येतो, बोलता येतो. किती आज विचार करूया सत्संगाची. हा मानवदेव काही फुकट मिळाला नाही. हा बहुत किमतीचा आहे. याची किंमत लावा, याचं मोल लावा. आणि कुण्या ठिकाणी लावायचं, कुण्या ठिकाणी याला समर्पण करायचं हे शिका सत्संगाची. हे आम्हाला शिकायचं आहे. आज जन्मापासून तर मरेपर्यंत शिकायचं आहे. असो सत्संगत. सद्गुरू माझं दयाळू आहे, कृपाळू आहे.
माताजी काल ब्रांचवर आल्या होत्या. त्यांना मी सांगितलं, माताजी उद्याला 1 तारीख आहे, रोणकर महाराजकडे दिघोरीला तुम्ही सहज या, होऊन जाईल. जे काही आपल्याकडे जे काही असेल ते सारं निर्मळ होऊन जाईल. सगळ्या रोगा व्याधीच्या धुरापासून सद्गुरू दातार कृपाळू आहे, दयाळू आहे आणि तो तुमचा पाठीराखा आहे. आज तोच करता करविता आहे. आम्ही सर्व त्याचे लेकरे आहोत. म्हणून सत्संगाची सद्गुरू माऊलींच्या चरणी, सर्व संतांच्या चरणी दास शतकोटी धन्यंकार. इथेच थांबतो. साध संगत बडे प्यार से कहना धन्यंकार जी.